स्वतःचा क्लासेस चालू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तो क्लास कसा चालू झाला तुमचा स्वतःचा? जर एखादी गोष्ट मनात घेतली तर लगेच करतो. मी सहजच त्या काकांना विचारून पाहिलं की हा गाळा देणार आहात का बुवा असं. तर त्यांनी हो सांगितलं आणि तो गाळा मी घेतला. त्यांनी भाडेतत्त्वावर? हो, भाडेतत्त्वावर. मी 1100 रुपये भाड्यावरती तो सुरुवातीला गाळा घेतला. त्या गाळ्यामध्ये त्यांचं सर्व शेतीचं सामान होतं. 1.5-2 ट्रॅक्टर सामान होतं. ते पूर्ण मी आणि त्यांनी सुद्धा मला मदत केली, माझ्या भावाने मला मदत केली. आम्ही सर्वांनी ते एक पूर्ण दिवसभर ते साफसफाई केली आणि त्या ठिकाणी आम्ही कलशपूजन केलं. म्हणजे योगायोग असा की मी कलशपूजनालाही नव्हतो सर. तर माझे जे मित्र होते अभिजित म्हणून, मी त्याला फोन केला की अरे नको, उद्या चांगला दिवस आहे, मुहूर्त आहे, तू उद्या जाऊन तिथं कलशपूजन करून ये. मी शाळेत होतो तेव्हा LVS CBSEला. आणि मग जून आला. 1 जूनपासून मी इथे येऊन बसायला सुरुवात केली. मी सर्व काही गोष्टी भंगार बाजारातूनच घेतल्या सर. म्हणजे फळ्यापासून, खुर्चीपासून, टेबलपर्यंत सर्व गोष्टी तिला. आणि हा गाळा घेऊन मी इथं बसायला लागलो. 10 बायच्या 10 रूममध्ये तुम्ही हो. चालू केलं. तर 1 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत फक्त विद्यार्थ्यांची वाटच पाहत होतो सर. कोणीतरी येईल पॅरेंट्स आणि माझ्यापर्यंत ॲडमिशन घेईल, पण माझ्याकडे कोणीच येईना सर. 10 तारखेला. हो, नाही 7 तारखेपर्यंत. मग 8 तारखेला मी आल्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की अरे आपण तर सर्व आपली छोटीशी इन्व्हेस्टमेंट लावून टाकली, सर्व काही पैसाही खर्च झाला, परंतु मग आपल्याला तेवढं आउटपुट मिळालं नाही. आता आपल्याला कोणतरी हसणार, म्हणून मी त्या भीतीने शिर्डीच्या साईबाबांना निघून गेलो. 8 वाजता इथून 8 तारखेला 8-9 वाजता मी इथून निघालो आणि बाबांच्या तिथं जाऊन माथा टेकला आणि म्हटलं बाबा मला फक्त सेवेची संधी द्या. बाबांकडे तुम्ही नतमस्तक झाले? हो, नतमस्तक झालो सर. आणि अक्षरशः म्हणजे माथाच टेकला आणि म्हटलं की बाबा आता मला परत जाऊ देऊ नका, मला काहीतरी तुम्ही सेवेची संधीच द्यावं असं. आणि हे ऐकून मग मी दुसऱ्या दिवशी इथं आलो, पुन्हा जोमाने लागलो.